विठ्ठल रुक्मिणी मंदिर कामाचीही पुरातत्व विभागाकडून पाहणी सुरू आहे। 45 दिवसात काम पूर्ण करून पदस्पर्श दर्शन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मंदिरातील चांदीचं काम काढण्यासाठी पदस्पर्श दर्शन बंद आहे, मात्र लवकरच ते सुरू होणार आहे। विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराचं आता जतन आणि संवर्धन करण्यासाठी जवळपास 15 मार्च पासून मुखदर्शन सुरू करण्यात आलेलं आहे आणि पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलेलं आहे। आता मी विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये आहे। आपण बघितलं तर सोळखांबे असेल, विठ्ठलाचा गाभारा असेल, हे आता विठ्ठलाच्या मंदिरामधली चांदी काढण्याचं काम असेल। हाच तो गरुड खांबा की त्याच्यावर चांदी लावण्यात आली होती आणि आता चांदीही काढण्यात आली आहे। सोळखांबेवरचं साफसफाई करण्यात आली आहे। विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यातील ग्रॅनाइटचं काम काढण्यात आज सुरुवात झाली आहे। आज खरं तर विठ्ठल मंदिरातील सदस्यांनी पाहणी केली आहे आणि त्या पाहणीमध्ये सांगण्यात आलं आहे की 45 दिवसामध्ये हे काम पूर्ण करून भाविकांना पदस्पर्श दर्शन लवकरात लवकर व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहेत। आता मंदिर समितीचे सदस्य माझ्याबरोबर आहेत, निगडे ताई मॅडम आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल की आज मंदिर समितीच्या सदस्यांनी पाहणी केली आहे? आज मंदिराच्या चांदी काढण्याचं जे काम आहे ते जवळजवळ 80% पूर्ण झालेलं आहे। चांदी काढल्यानंतर प्रत्यक्ष दगडाची अवस्था, आतल्या सगळ्या गाभाऱ्याची अवस्था आणि त्याच्यानंतर त्याचं काम करण्यासाठी किती वेळ अजून जाऊ शकतो याचा एक आढावा बैठक आज झाली। त्याच्यामध्ये मंदिर समितीने जे टाईम लिमिट ह्या टीमला दिलेलं आहे त्याच्या बाबतीत ते काम पूर्ण होतं आहे की नाही, त्याप्रमाणे काम चालू आहे का नाही याचा आढावा आज घेतलेला आहे। आपण बघितलं तर एकंदरीत 45 दिवसामध्ये येणाऱ्या भाविकांना पदस्पर्श दर्शन देण्यात यावं याची आता तयारी करण्यात आली आहे। जवळपास 65 ते 60% काम आता मंदिर समितीकडून पाहणी केलेलं आहे आणि 60 ते 65% काम पूर्ण झालेलं आहे। येत्या 45 दिवसानंतरच भाविकांना आता पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे। विठ्ठल मंदिरातून माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।